माझ्या वडिलांचा ना आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे। दादाला क्रिकेट टीम मधून खेळायला परवानगी आहे। इनफॅक्ट त्यासाठी त्याचं सिलेक्शन होण्यासाठी ते वाटेल त्या थराला जाऊन राजकारण खेळायला तयार आहेत। पण मला जिद्द असून आवड असून मी कबड्डी खेळू शकत नाही आणि वर मी अभ्यासाकडेही दुर्लक्ष करत नाही। भारतात श्रीमंत लोकांची कमी नाहीये, पण ते क्रिकेट टीम विकत घेतात का? कुठलाच माणूस कबड्डीची टीम नाही विकत घेत। दॅट्स करेक्ट। आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुझ्या वडिलांना तुझी ध्येय तुझी स्वप्न खूप मोठी आहेत हे नाही पटणार। पप्पा बोल। युअर बेस्ट। आय नो। तुमचं हे रूप ना मी पहिल्यांदा पाहिलं। माणूस झँग झाला की तो खरं बोलतो असं म्हणतात। म्हणजे आज तुम्ही जे आहात ते तुम्ही खरे आहात। हे मैदान जर खरंच गेलं तर आमचं काय होईल ग? तुला माहितीये, कारण हे मैदान जर गेलं ना तर त्याबरोबर आमच्या आठवणी सुद्धा जातील। हे मैदान गेल्याने फक्त कबड्डी खेळणं नाही बंद होणार, त्याबरोबर आमच्या मैत्रीच्या आमच्या संघर्षाच्या सगळ्या आठवणी पुसल्या जातील। 2 वर्ष उत्तम क्रिकेट खेळ, यासाठी जे काय करायला लागेल ते कर। मेहनत, प्रॅक्टिस, एंड्युरन्स, रोजचा व्यायाम, फिजिकल फिटनेस, whatever is required you should do. You should play cricket 2 वर्ष। तुला काढला तरी हरकत नाही टीम मधनं। You should represent our country for 2 years and then everything is very easy. त्या 2 वर्षामध्ये पहिल्यांदा खेळ, मग एंडोर्समेंट्स, कमर्शियल्स, पैसा असा बदा बदा बदा। आणि अरे त्याची आणि तिची ओळख त्या दिवशी ग्राउंडवरच झाली पहिल्यांदा। पण तो राहतो तिच्या घरात तिच्या बरोबर, ते सारखे एकत्र असतात। अरे तो पाहुणा आहे तिचं म्हटल्यावर तिच्याचकडे राहणार नाही का? मरू दे, जाऊ दे, मला काय करायचंय। आणि मी काही शिवानीवर प्रेम वगैरे नाही करत। मला फक्त काळजी वाटते तिची। इकडे बघ, इकडे बघ, तुला अजिबातच खोटं बोलता येत नाही। मला पण हल्ली काही नकोसं वाटतं। मी तुम्ही सांगितले होते तसं वागायला सुरुवात पण केली, तो काय उत्साह एकच दिवस टिकला। आता काय नको मला। काय काय चाललंय तुझ्या डोक्यात? तुझ्या डोक्यात त्या शिवानीचे विचार आहेत ना, आणि माझ्या डोक्यात तिच्या बापाचे। फरक फक्त एवढाच आहे की तू तिच्याबद्दल विचार करणं थांबवायचंय आणि मी तिच्या बापाबद्दल जास्तीत जास्त विचार करून उपाय योजना करायची। हे नियम किती बोर आहेत ना। किती मोठी अडचण आली तरी आपण आपला स्वभाव सोडत नाही। आलेल्या युद्धप्रसंगाला आपल्या स्वभावाला धरूनच आपण तोंड देतो। चेसमध्ये शत्रू चहूबाजूने हल्ला करतो, बाहेर जायचा मार्ग सापडत नाही, तेव्हा आपण वजीर बनायचं। डोक्यात असे डावपेच आखायचे की समोरच्याचं सैन्य संपलं पाहिजे। शिवाय चेस काय किंवा मगाशी परिस्थिती काय, राजकारण आलंच। तुला जिंकायचं असेल तर तुला राजकारण शिकायला हवं। तुझा गोड शांत स्वभाव सोडू नको, पण त्याचा वापर करून राजकारण खेळ, त्याशिवाय पर्याय नाही शिवानी।